प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. सगळे कसे आहेत? मजेत ना? आणि एन्जॉय केलं ना सर्वांनी आपला ख्रिसमस, न्यू इयर. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि निरोगी जावं. आणि आज समोर येण्याचं कारण म्हणजे तेच विश करायचं होतं मला. आणि आज मी नवशिक्यांसाठी रेसिपी खास नवशिक्यांसाठी टाकणार आहे, रेसिपी करणार आहे वडा रस्सा. तर 2 प्रकारचा रस्सा मी करणार आहे. आणि करून बघा तुम्ही या पद्धतीने, माझ्या पद्धतीने. आणि तुम्हाला जर आवडला व्हिडिओ, रेसिपी आवडली तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर फेसबुकवर असाल, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. तर आताच रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण नवशिक्यांसाठी खास व्हिडिओ करणार आहोत, वडा आणि रस्सा. तर त्याचं साहित्य बघूया. आता मसाला करूया. आधी सुरुवातीला आपण इथे मी 2 मीडियम कांदे कापून घेतलेत. आता हे उभे आडवे कसे पण तुम्ही कापू शकता, कारण आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. इथे 2 चमचे जेवणाचा चमचा, आपला मी नेहमी प्रमाण दाखवत असते तो जेवणाचा चमचा, 2 चमचे धणे, 5 लाल सुक्या मिरच्या, 2 हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 10-12 मिरे, थोडंसं दगडफूल घेतले मी, थोडंसं अर्ध स्टार फूल घेतले. त्यानंतर 3 लवंग घेतल्या, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 2 हिरवी वेलची घेतली आणि 1 टेबलस्पून जिरे घेतले आणि 3 चमचे खोबरं घेतलं, सालासकट घेतलं, सुक्कं खोबरं, 3 चमचे जेवणाचा चमचा. आता सर्वात आधी आपल्याला 2 तेजपान घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा. आता इथे मी 2 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा कसा पण चिरून घ्यायचा. हा आपण मिक्सरमध्येच करून घेणार आहोत. याची आपल्याला प्युरी करून घ्यायची. तर आधी मसाला भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं. हे बघा, हा जेवणाचा चमचा, 1 चमचा तेल टाकलं मी. आता इथेच साईडला करायचा कांदा भाजलेला. पुन्हा थोडंसं तेल घालायचं, 1 चमचा. तेजपानचे तुकडे करू. खोबरं, त्यानंतर बाकी सगळं साहित्य. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि यातच गार होऊ द्यायचा. तर थंड झाला की आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा. आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण वड्याचं साहित्य बघूया. इथे मी 6 बटाटे उकडून घेतले, सोलून घेतले उकडून. आणि उकडताना जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पिचपिचे होतात. असे कडक राहिले पाहिजे, घट्ट. कोथिंबीर, त्यानंतर कोथिंबीर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, छानच लागते. आणि हा मसाला आपण घालणार आहोत. इथे 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. त्यानंतर
9-10 मिरची घेतली, छोटी मिरची आहे, आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकता. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. आता बटाट्याचे आपण चुरून घेऊया आधी, म्हणजे आपल्याला त्यावर फोडणी घालता येईल. हे बघा, अशा प्रकारे चुरून घ्यायचे, हातानेच चुरायचे. थोडा थोडा बटाटा मध्ये मध्ये लागला पाहिजे, थोडासा जाडसर ठेवायचा. मला जास्त करायचे आहेत म्हणून मी 6 बटाटे घेतले. तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर 2 बटाट्याचे सुद्धा तुम्ही करू शकता अंदाजे मसाला घेऊन. आता यावरच आपल्याला फोडणी घालायची. आता बघा, हेच भांडं वापरलं मी. यात आपल्याला जास्त पण तेल नाही घालायचं, मसाला कोरडा झाला पाहिजे आपला. आता हे गरम करून घ्यायचं. हे असं वाटण तयार झालेलं आहे आपलं. आता यात तुम्ही बटाटे टाकू शकता किंवा बटाट्यावर हे तुम्ही टाकून घेऊ शकता. दोन्ही प्रकारे केलं तरी काही हरकत नाही. आणि कांदा घातला तरीही चालेल. थोडासा हिंग घालते मी. फोडणीत पण घालणार आहोत आपण रस्स्यामध्ये. गॅस बंद करून घ्यायचा. आता हे आपल्याला बटाट्यावर, कुस्करलेल्या बटाट्यावर टाकून घ्यायचं. आता हे सर्व बटाट्याला लावून घ्यायचं. हळद नाही घालायची, हळद आपण रस्स्यामध्ये घालणार. सर्व एकत्र झालं की मीठ बघून घ्यायचं आधीच, आणि नसेल तर या स्टेजलाच टाकायचं. हे बघा, आता सर्व एकजीव करून झालं. आता याचे गोळे करायचे. एक तर गोल करा किंवा चपटे करा, तुम्हाला जसे पाहिजे तसे. थोडंसं घ्यायचं, थोडंसं असं मी प्रेस करून घेते चपटे. आता मी सर्व करून घेते. हे बघा, आता असे वडे करून घेतलेत मी, वळवून घेतलेत. आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊया. बघा असे. आणि आधी रस्सा करून घेऊया. तर तो मसाला मी बारीक करून घेतला मिक्सरमध्ये. आता 2 प्रकारचा रस्सा करायचा आहे आपल्याला. एक तिखट पण तर्रीवाला आणि एक साधा. आणि हे कांदा टोमॅटोची प्युरी. तर आता आधी आपण रस्सा तयार करून घेऊया. आता फोडणीला सुरुवात करूया आपण. एकीकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि पातेलं गरम होत आहे. आता हे बघा, 1 वाटी तेल टाकते मी, जेवणाच्या वाटीचं प्रमाण.
मसाला छान परतला गेला पाहिजे. 2 टेबलस्पून अजून टाकते. अर्धा टेबलस्पून मोहरी फोडणीला, कढीपत्ता, आता यातला मी थोडा मसाला ठेवणार आहे. आपल्याला दुसरी तरी पण करायची आहे, दुसऱ्या प्रकारची. आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी मिरची घेतली होती, म्हणून मी अर्धाच चमचा घेतली आणि पाव चमचा हिंग. टोमॅटो, कांदा आणि टोमॅटोची प्युरी, ती पण मी सर्व नाही टाकणार आहे. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. असं साईडनी तेल आलं ना की समजायचं आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. तर यात थोडा कुस्करलेला बटाटा मी बाजूला ठेवला होता, तो घालते. बघा आता असं तेल सुटलेलं आहे साईडने. आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि गरम पाणी टाकून द्यायचं. आता चवीप्रमाणे मीठ. रस्सा पातळच असतो आणि उकळायला पण आपल्याला पाणी लागेल, त्यासाठी पातळ करायचं. आता ह्याला छान उकळी येऊ दे, तोपर्यंत आपण दुसरा रस्सा दाखवते तरीवाला. हे बघा, आता इथे एक मी भांडं घेतलं आहे. तरीवाला आपल्याला रस्सा करायचा आहे, म्हणून थोडं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं. पाव चमचा मोहरी, एक छोटंसं तेजपान घालते, कढीपत्ता, आणि हा पण मसाला ठेवला होता तो सर्व टाकून घ्यायचा. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट. आपण परत फोडणी पण देणार आहोत त्याला. आणि नंतर उकळी आल्यानंतर गुळाचा खडा घालायचा आहे. गुळाचा खडा घातल्याने काय होतं, छान तर्री येते, तवंग येतो असं तेलाचा, म्हणून गुळाचा खडा घालायचा. कांदा टोमॅटोची प्युरी, चवीप्रमाणे मीठ,
कोथिंबीर, आणि गुळाचा खडा. आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. बघा आता इथे आपल्याला तडका देऊन घ्यायचा आणि इकडे हे तर्रीवाला रस्सा ठेवलेला आहे. आपल्याला हा तडका तर्रीमध्ये टाकायचा आहे. अर्धी वाटी तेल घेतलं मी. हे बघा, आता हा मसाला घालायचा आहे आपल्याला. हा तयार मसाला आहे. काळा मसाला कुठलाही वापरू शकता तुम्ही. 1 चमचा घेतला आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घेतला आणि 2 छोटे चमचे लाल तिखट घेतलं. शक्यतो कलरवालीच मिरची घ्या तुम्ही. थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी यात टाकून द्यायचं. आता हे छान उकळून घ्यायचं आपल्याला. आता हे 2-3 मिनटं छान उकळू देऊ आणि मग वडे तळायला घेऊ. आपला पहिला रस्सा पण तयार आहे. आता आपल्याला वरून टाकण्यासाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा. तर तो कसा चिरायचा हे बघा. अशा बारीक चिरा आल्या पाहिजे. नंतर इथे एक चीर द्यायची मध्यभागी. हे बघा, असा इतका बारीक चिरायचा. नंतर आपल्याला तो वरून टाकायचा. हे बघा, आता असा बारीक कांदा कापून झाला की थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची. म्हणजे वेगळी कोथिंबीर आपल्याला टाकावी लागत नाही. आणि मग हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. म्हणजे वेगळी कोथिंबीर घालावी लागत नाही. एकाच वेळेस कोथिंबीर आणि कांदा टाकायचा. तर एका भांड्यात काढून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आता आपला कांदा कोथिंबीर कापून तयार आहे. लिंबू पण कापून घेतला आहे आणि शेव पण. आता फक्त आपल्याला वडे तळून घ्यायचे. आता गरम वडे तळायचे आणि सर्व करायचे. हे बघा, इथे आता मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ. त्यात आपण 1 चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा. म्हणजे त्याचं छान चव लागते. सोडा 2 चिमूट असेल. खाण्याचा सोडा आहे. आणि मीठ. किंचित हळद टाकायची, जास्त नाही. तर ह्या गाठी सगळ्या मोडून घेऊ आपण. तेल तापायला ठेवून द्यायचं एकीकडे.
आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. खूप पातळ करायचं नाही, कारण वड्याला चिटकायला पाहिजे ते. हे बघा, अशी आली पाहिजे कन्सिस्टन्सी. थोडंसं पाणी घालते मी, अगदी थोडं, 1 टेबलस्पून. हे बघा, अशा प्रकारची. आता वडे तळायला घ्या. आता एक एक वडा असा उचलायचा आणि पिठामध्ये टाकायचा. 2 बोटावर पकडा, खालून असं पीठ लागलेलं हाताला काढून घ्यायचं आणि मग असं सोडायचं. आता अशा प्रकारे उलट पलट करून तळून घ्यायचे. थोडे वडे तळून मी दाखवते, सर्व करून दाखवते तुम्हाला. हे बघ, आता अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते. हे बघा, आता मी 5-6 वडे तळून दाखवलेत तुम्हाला. हे बघा, मस्त तळले गेलेले आहेत. आता मी सर्व करून दाखवते. एखादी डिश घ्यायची अशी. हे बघा, आता हा साधा रस्सा. थोडीशी मी शेव पण टाकली होती उकळताना. त्यात वडे ठेवूया. आता वरून तर्रीवाला टाकूया. हे बघा, मस्त झालाय तर्रीवाला रस्सा. बघू शकता तुम्ही, झणझणीत झालेला आहे अगदी. आता शेव टाकूया. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. आणि कांदा कोथिंबीर. बघू शकता तुम्ही, अतिशय छान चवीला झालेले आहेत. एक कट पण करून दाखवते मी तुम्हाला. हे सर्व करताना तुम्ही कट पण करून मग सर्व करू शकता.
हे बघा अतिशय छान झालेले आहे. वरचा पापुद्रा पण असाच यायला हवा आणि चवीलाही अतिशय सुंदर झालेले आहेत. असे तुम्ही 4 पीस करून आणि मग सुद्धा त्याच्यावर रस्सा वगैरे कांदा सर्व गार्निशिंग करू शकता. हे बघा याच्यावरच तुम्ही सर्व टाकून घेऊ शकता. तर बघा हे बघा मस्त झालेले आहे, झणझणीत रस्सा झालेला आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.